हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जावो स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आता मी रेडी झाली, आता मला जायचं बाहेर, कारण की घरातले काही जुनी भांडी होती ती घेऊन जायची आहे। परत आहे ना, आमच्या घरामध्ये ना फिश होते, पण 3 वर्ष झाले तेव्हापासून आम्ही सांभाळत होतो त्या फिशला, आणि आमचं फिश टँक पूर्ण खाली झाले। खूप वाईट वाटतं, आमचे तिन्ही पण फिश मोठे मोठे झाले होते, एकदम 1 फुटाचे। आणि थोडं तिकडं नवीन घर घेतलं, त्याच्या वास्तुशांत्या जागरण गोंधळ त्याच्या नादामध्ये ना इथं फिशकडे लक्षच नाही केलं, तर ते ना एक्सपायर झाले आमचे फिश। तर आता फिश पण आणायचे आहे आणि जुनी भांडी आहे, तर ती जुनी भांडी पण विकायची आहे आणि थोडं बारीक बारीक काम आहे। आणि प्रांजल पण इथे रेडी झाली आहे, प्रांजलला कॉर्ड सेट आणलेत पप्पांनी। प्रांजल दाखव, प्रांजलला बाहेर जायचं म्हटलं तर प्रांजल एकदम एक्सायटेड असते, कुठं जायचं। तर ते फिश गेल्यापासून ना आमचं घरात एकदम सुनं वाटते, आमचं फिश टँक। प्रांजलच्या पप्पांनी घरीच बनवलं आहे, पण त्यांना खूप आवड आहे। माझ्या लग्नाच्या अगोदर, म्हणजे आमच्या लग्नाच्या अगोदर पण फिश होते, चिमण्या होत्या, कबुतरं होते, पोपट होते, सगळं काही सांभाळलं त्यांनी। मांजर पण होती, सगळं गेल्यानंतर मी आल्यावर सगळे शोक पाणी बंद झाले। आता फक्त फिश आहे, आता फक्त फिश आहे, तर ते फिश पण आणायचे। तर बघा आता इथे भांडे काढले, जुने भांडे। लाईट आणि फॅन बंद करून यायचं, चला थोडे कामं करून येऊ। बघा फिश टँक सुना झाला फिश टँक। काय झालं बाबा? काय मांजर कुठून आणायची? मांजर तुमच्या घरी होती ना? आमच्या घरी होती ना। आमची मांजर गेली बाबू, दुसऱ्याने घेऊन गेले, विकून टाकले ते। लय केस गळत होते तिच्यावाले। पप्पाने 60,000ची मांजर घेतली होती, एकदम मोठीवाली। तर बघा हे जुने भांडे, पितळाचे सगळे काही। कुकर एक एकदम खराब बँड झालेले कुकर वगैरे ते घेतलेले, छोटे डब्बे, त्या चिरा पडलेले, असले भांडे घरात ठेवू नये म्हटलं। चला मंगळवारपासून काढून ठेवले, पण आज प्रांजलच्या पप्पांना शॉपमध्ये जास्त काम नाही आहे, सगळेजण आहे तिथं बघायला, दादा आहे, कारागीर लोक आहे, त्याच्यामुळे मग ते आले घरी, आम्ही आवरले। आणि आज अंकलच्या डोळ्यांचं ऑपरेशन आहे, तर तिथून आल्यावर आहे ना मला ना मसाले भात बनवायचं आहे। आंटी त्या रिया पण येते आज मुंबईवरून, अंकलच्या डोळ्यांचं ऑपरेशन आहे, तर आल्यावरती तुम्हाला दाखवूनच मी। तर चला मसाले भात तिथून आल्यावर बनवू, एकदा हे बाकीचे थोडे कामं करून घेऊ। तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा। तर चला निघालो आम्ही आता बाहेर। ओ माय गॉड, आज पावसाचं वातावरण नाही आहे, पण छान वाटतंय, ऊन पडलेलं आहे दिवसानंतर। मी चालू भांडी आणि लग्नाची बादली मला गळकी दिली माझ्या मम्मीने। मम्मी मला बोलली होती बादली घेऊन ये, मी तुला दुसरी। पितळ काय किलो आहे? बादली आणि सोरं आहे त्याच्यामध्ये। कसं किलो आहे? किती? 450। प्रांजल नको बाळा, स्टीलची भांडी आहे। टी व्ही चालू आहे, तारक मेहता का उलटा चष्मा। लय आवडतं का? लय आवडतं।
इथं दिले आम्ही आता भांडी वगैरे मोडले. आता आलोय आम्ही घरी. फिश काय आम्हाला भेटली नाही. फिशवाल्या ताई बोलल्या 4-5 दिवसानंतर फिश येईल, स्टॉक संपलेला आहे. मग आम्ही फक्त भांडी विकून आलो. तर चला, लय ऊन आहे असं वाटतंय. एवढं ऊन आहे ना बाहेर. जून महिने लागायला आले आणि आता असं वाटतंय मे महिनाच लागणार आहे. भयानक ऊन आहे. चला दार खोलू. आता आलेलो आहे आम्ही खाली आणि आता येणारे अंकल. खिचडी वगैरे झाली. कुकर 2 शिट्ट्या झाल्या. कुकर गॅस बंद केला आहे. आता आंटीची त्यांची वाट बघते मी तर खाली. आणि इथं थोडे 2-3 फोटो पण काढले. प्रांजलला काढायला सांगितले. प्रांजलला मांजर खूप आवडते आणि प्रांजल बोलते इथं मांजर अडकली नाही आहे, त्याच्यात थांबली असेल ती. तर असं इथं आम्ही गेटजवळ थांबलो आहे. आता अंकल येतीलच, आंटी पण येतील. तर त्यांची वाट बघतो. खूप वारं चालू आहे बघा. आता वाजले 3. त्याच्यानंतर जेवण वगैरे करतील. रिया पण येते. प्रांजल काय होते? याच्या खालून बघ, याच्या खालून बघ. बघ बर दिसती का? काय करते? हाय प्रांजलने मला पण बघायला लावलं. माझ्याला ओरडतीये. चलो इकडं. बेला आहे का? बेला नाहीये. बेला अशी थोडी आहे. अरे पळाली प्रांजल. काय झालं? तुला बघून लपली ना? तुला लय आवडतं मांजरी कुत्रे. सुपर नाव आहे, सुपर प्रिन्सेस. कोण आहे सुपर प्रिन्सेस? इथं उभं राहा, तुझे पण फोटो क्लिक करते मी 2. चष्मा दिलं काळं. थांबा अंकल, इधर से आओ. इधर से बोल रही था इधर उतर दिए. आ जाओ आ जाओ. हाथ पकड़ के बताई दी ऊपर नीचे उसको. आराम से. हाँ अंकल, आराम से. हाथ पकड़. चलो चलो. चाबी के पर है? नहीं आंटी लेके आएंगे ना. चलो आप. चल रहा है. दिखता नहीं ना उससे कुछ. एक का अंधेरे में है, व्हाइट ऐसा में दिखता है. एक आग से दिख रहा है ना. चला, अंकलच्या डोळ्यांचं झाले आता ऑपरेशन. बाबू तुम्हाला घेऊन चालली आहे. एकदम तुमच्याकडे बघतीये. थांबा आंटीला येऊ द्या, मग आपण वरती जाऊया. बघा इथं खिचडी वगैरे झाली आहे एकदम. अरे बापरे, पण निघत नाही. एकदम गरम गरम. चला वरती घेऊन जाते आता मी. अंटीला त्यांना भूक लागली असेल. आता आम्ही संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे केलेला आहे. आणि काल पाणीपुरी आणलेली होती पॅकेट. 2 पॅकेट आणलेले होते 30-30 रुपयाचे. तर त्यासाठी ना मी बटाट्याची चटणी बनवली होती इथं. नंतर चिंचेचं पाणी बनवलं होतं आणि ग्रीन चटणी पण बनवली होती. आणि इथं सकाळचं भरीत होतं. आंटीने बटाट्याची भाजी बनवली होती आणि कढी पण बनवली होती. आणि मी पण डाळ भात बनवला होता आणि चपाती बनवली होती. तर असं काय आमचं सगळे मिळून आज आम्ही इथं जेवण करणार होतो. सगळ्या वेगवेगळ्या आयटम. आणि पाणीपुरी तर सगळ्यांच्या आवडीची. आणि जास्त तर प्रांजलला खूप हुडहुड असते, मध्ये करते एकदम. आणि व्हॉइस ओव्हर करते कारण रियाचं काम चालू होतं आणि ती खाली लॅपटॉप वगैरे घेऊन आली होती, काम करत बसली होती. तर म्हटलं चला, दिवसभराचं सगळं व्यवस्थित झाले. अंकलच्या डोळ्यांचं ऑपरेशन पण छान झालेलं आहे. आणि आंटी खाली येणार नव्हत्या, आंटीला वरतीच मी पाणीपुरी देऊन आली होती. इथं चालू होतं प्रांजलच्या पप्पांचं सगळ्यांसाठी प्लेट बनवायचं काम. आणि ही चण्याची डाळ नाही आहे, तर ही तुरीची डाळ, इथलीच डाळ मी साईडला काढून ठेवली होती. आणि इथं चिंचाचं पाणी बनवलं होतं, गूळ चिंच, परत सेंदव, नमक, जिरा पावडर, धना पावडर आणि लाल मिरची असं काही टाकून मी ही पाणी बनवलं होतं, मिरची वगैरे टाकून.
तर आणि पुदिन्याचं पाण्याचं ते ना पॅकेट आणलं होतं, पाणीपुरी पॅकेट, त्याच्यामधून ग्रीन पाणी बनवलं होतं. असं काही इथं चालू होतं आमचं पाणीपुरी पार्टी आणि जेवण पण करायचं आहे, त्यासोबत पाणीपुरी पण खायची आहे. ती घरी बनवलं आहे. शेव पाहिजे होती नाही, तिखा पाणी तिखा पाणी देतो. बाबूचं बघ ना किती राड आहे. मम्मीला देते तुला. मला देते दे दे पटकन दे. पूर्ण तर भरू दे. नाही पटकन दे. थांब मग पटापटात भरते मी. कशाला थांबू मी. बघा आता प्रांजल माझ्यासाठी पाणीपुरी बनवतीये. शी बाबा, अशी घालवती का मला पाणीपुरी खाऊ. सगळे ज्याच्या त्याच्या तोंडावरती पडले. गल्ला नाही चला पाहिजे. मच्छर होता नाकावर, मच्छर बी होता म्हणती. काय बाबू तू अशी का करते का बोरी. चल दे पटकन दे, थांबू नाही शकत मी. पाणीपुरी बघितल्यावर थांबू नाही शकत बाबू, पटकन. नाही नीट भर. पटकन तिकीट टाक त्यांना. तिकट पाणी लागत होते ना बाबू, पटकन. तुला ठसका लागत म्हणून मी जास्त तिकट नाही लागलं का नाही. मस्कन मार कॉल यायचं एखाद्या वेळेस. असं फोडतात का पाणीपुरी. हो रिया जेवण करून घे ना. ब्रेक घे थोडं, नाही तर 15 मिनिटाचं. लॉग आउटच करते. हां धाडक्याने खाऊन घेऊ गप्पा गप्पा. हा ना बाबू, कुठंतरी बस एकदा जे आणि चल लगेच खायला. तू खा ना. मी खाते बाई. बिर्याणी मसाला टाकलाय, सकाळचं राईस आहे. बाबू कधी देणार ग तुम्हाला पाणीपुरी. दे ना ग. तुटून जाणार. मीठ नाही लागलं. टाकलं ना, खारट लागतंय मला आणि तुम्हाला म्हणतं मीठ नाही. थँक्यू बाबू. वेलकम. ओ माय गॉड. वाह. हा माझा कालचा व्हिडिओ आहे आणि आम्ही काल जेवण झाल्यानंतर आहे ना थोडंसं बाहेर जाऊया म्हटलं. खूप दिवस झाले पावसामुळे बाहेर जायला नव्हतं भेटलं, तर आज बाहेर गेलो होतो. तर म्हटलं थोडं चला प्रांजलसाठी थोडं चावमाव घेऊया, कारण की प्रांजलला खूप मध्ये मध्ये भूक लागते आणि दिवसभर घरीच असते. आता सुट्ट्या आहे, तर जेवण झाल्यानंतर टी व्ही बघता बघता असं थोडंफार तिला मध्ये मध्ये चालू असतं खायला. आणि तिच्या सगळ्या आवडीच्या वस्तू घ्यायच्या होत्या. ड्रायफ्रूट्स इथं काही घेतले नाही आम्ही, कारण की होलसेल मार्केटमध्ये घेतो. हे पण होलसेलच आहे, पण आम्ही मेन मार्केटमधून ड्रायफ्रूट्स वगैरे घेतो. इथून पण घ्यायचं, पण इथल्यापेक्षा आणि तिथल्यापेक्षा थोडा फरक आहे. तर म्हटलं इथं नको घेऊया. आणि आता अजून घरात ड्रायफ्रूट्स होते, तर म्हटलं चला थोडं थोडं प्रांजलसाठीच घेऊया. तर घरी गेल्यावर प्रांजल तुम्हाला दाखवणारच आहे काय काय घेतलं ते.